नमस्कार. आपण आज करणार आहोत करंजी. करंजीला लागणारे हे साहित्य: मैदा, तूप, रवा, खसखस, विलायची, काजू, बदाम हे सगळं प्रमाण घ्यायचं. रवा थोडा भाजायचा, खोबरं किसून भाजायचं, खसखस भाजायची, काजू, बदाम, विलायची भाजून थोडंसं एक नॉर्मल मिक्सरमधून बारीक करायची, पिठी साखर टाकायची आणि सगळं मिक्स करायचं. त्याला बाकूर म्हणतात करंजीचा. काजू बदाम बारीक करून ते पण मिश्रण त्याच्यात टाकायचं, विलायची टाकायची, थोडंसं जायफळ किंवा सुंठ असली ती टाकायची, थोडं तूप टाकायचं मैद्यामध्ये. मैदा आणि थोडासा रवा टाकून ते मळून घ्यायचं ते पीठ. आणि ते पीठ 5 मिनटं भिजून त्याची लाटी बनवायची. ती लाटी बनवल्यावर हे जो बाकूर आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये भरून ती करंजी लाटून चमच्याने किंवा करंजीच्या साहाय्याने कापून आपल्याला ती तेलात किंवा तुपात तळायची आणि त्याच्या एक एक लाटून करंज्या तयार करायच्या बाकूर भरून. आणि हे दिवाळीचं फराळ तयार झालं आपलं करंजीचं. आणि ह्या करंज्या लक्ष्मीपूजनसाठी किंवा असं आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा आपल्या सर्वांच्या घरातल्या सर्वांसाठी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी खायच्या. नमस्कार. शुभ दीपावली, शुभ दिवाळी फराळ.